नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि जसं की तुम्हाला माहीत असेल, मागी गणेशोत्सव आले आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जातोय मुलुंडमधील सर्वात फेमस मागी गणपतीचे दर्शन घ्यायला. तो यावर्षी पण तिकडे चांगलं डेकोरेशन केलं आहे. आणि एक गोष्ट अशी की ह्या व्हिडिओमध्ये मी एकटाच आहे, कोणच नाही माझ्यासोबत. सो बोलो व्हिडिओ द्वारे तुम्हाला दाखवतो तिकडे यावर्षी कसं डेकोरेशन केलं आहे. आणि मागच्या वर्षी तर आय थिंक केदारनाथचं डेकोरेशन केलेलं आहे, यावर्षी स्वामींचं डेकोरेशन केलं आणि खूप असं अप्रतिम डेकोरेशन केलं आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हालाही आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय आणि लवकरच तुम्हाला मी देतो बापांचे दर्शन. बघूया, आज मला तर असं वाटतं की जास्त गर्दी असेल इकडे, कारण का आज बाप्पाचा जन्मदिवस आहे. तो भरपूर जण आशीर्वाद घ्यायला आले असतील बाप्पांचा, असं वाटतंय मला. आणि इकडे तुम्ही आलात नाही बघा, लहान मुलांसाठी खेळायसाठी दरवर्षी जसं असतं तसंच आकाश पाळणे वगैरे गेम्स वगैरे आहेत. आणि डेकोरेशन तर एकच नंबर केलं इकडचं. हे बघा, इकडे असे दुकानं पण आहेत छोटे छोटे, तुम्ही इकडनं वस्तू वगैरे घेऊ शकता. आणि हे बघा, गेम्स वगैरे तर भरपूर आहे तिकडे लहान मुलांना खेळायला. हे बघा, लाईन इकडे चालू आहे बघा. तुम्हाला बोललो ना गर्दी असणार यावेळी. आणि हे बघा, इथून लाईन चालू झाले ते तिथे मंदिर आहे त्या साईडला. मागच्या वर्षी तर सोबत मित्र होते तर त्यांनी लाईनीत नंबर लावून ठेवलेला. यावर्षी मलाच एकट्याला राहायला लागणार लाईनीमध्ये, तरी पण मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, पहिले डेकोरेशन दाखवतो, नंतर जाऊन लाईनीत उभा राहतो मी. हे बघा मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय इकडे. बॅकग्राऊंडचा नॉईस थोडा इग्नोर करा. आणि ते स्वामींचं मठ जे असतं तसं डेकोरेशन केलं यावर्षी. खूपच सुंदर असं डेकोरेशन केलं इकडे. आता मी लाईनीत जातो आणि आतमधून पण तुम्हाला दर्शन देतो बाप्पांचे. हे बघा, आणि याची लोकेशन कुठे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देतो. आणि बघा, डेकोरेशन बघा, खूपच सुंदर, खूपच सुंदर. हे बघा बाप्पा, तुम्ही इकडनं पण बाप्पाचं दर्शन घेऊ शकतात डायरेक्ट, बट मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन देतो बाप्पांचं. ठीक आहे मित्रांनो, लाईन बघा किती, एकदा तुम्ही लाईन बघून घ्या किती. हे बघा, आणि आता मी एकटाच आहे, सो जातोय लाईनीमध्ये उभा राहतो. बघूया किती वेळाने आपला नंबर येतोय. आणि थोडा बॅकग्राऊंडचा नॉईस इग्नोर करा, कारण का खूपच आवाज येतो इथे बॅकग्राऊंडला. मला माहिती समजू शकता मी, फक्त मला थोडं समजून घ्या. हे बघा, इकडे जाऊन आता आपण लाईनीत उभं राहतं आणि मग बघूया किती वेळाने येते बाप्पाचं दर्शन होते आपल्याला. हे बघा मित्रांनो, तुम्ही आता बघू शकतात, आता 9 वाजले आणि आता आपण लाईनीत उभं आहे इकडे. बघूया किती वेळाने आपल्याला बाप्पाचे दर्शन होते. A few moments later. मित्रांनो, बघा 15 मिनिटानंतर आपला नंबर आलाय. आणि हे बघा, इकडनं अशी एंट्री आहे. हे बघा, खूपच सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. आहे बघा, इथे दत्तगुरू यांचं स्वामी समर्थ. खूप सुंदर असं डेकोरेशन बांधलं इकडे स्वामी समर्थ यांचं. हे बघा, खूप सुंदर. इथे पादुका ठेवण्यात आल्या स्वामी समर्थ यांचे. आणि इकडनं वरती असं आपल्या बाप्पाचं दर्शन होतं. हे बघा, थोडं बॅकग्राऊंड व्हॉइस इग्नोर करा. आणि खूप सुंदर असं इथे डेकोरेशन करण्यात आलं. आणि बाप्पा, फायनली बाप्पाचे दर्शन झालेत आपल्याला. थोडी क्वालिटी मॅनेज करा. डेकोरेशन मंदिराचं
आणि इकडे मुंबईची मागे मित्रांनो फायनली आपलं बाप्पाचं दर्शन घेऊन झालंय. खूप असं अप्रतिम डेकोरेशन होतं इकडे आणि मी तर सांगेल तुम्हाला तुम्ही मागे गणपती संपायच्या आत लवकरात लवकर इथं एकदा व्हिजिट करा म्हणजे कराच आणि खूप खूप म्हणजे खूप असं तुम्हाला पण चांगलं वाटेल. आणि एक बोलायचं होतं मला की सेम व्हिडिओ आपण 1 वर्षाआधी केलेली ती तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्या व्हिडिओमध्ये आपले आय थिंक होते 10 का 15 सबस्क्रायबर होते. बट बाप्पाच्या आशीर्वादाने यावर्षी 200च्या प्लस आय थिंक सबस्क्रायबर झालेत. सो पुढे पण असे वाढत राहतील अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्ही पण मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.